नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शनचे लास्टचे दोन मुद्दे बघणार आहोत. रेट ऑफ केमिकल रिएक्शनचे किती मुद्दे बघणार आहोत? लास्टचे फायनल दोन मुद्दे बघून आपला नवीन पॉइंट याच्यामध्ये चालू होईल. मॅक्सिमम 3-4 व्हिडिओ लागले हा पॉइंट कव्हर करण्यासाठी, कारण पॉइंटच मोठा होता आणि मी तुम्हाला इझिली सांगितले, कारण याच्यावर प्रश्न हमखास असणारा. पहिला बघितला आपण नेचर ऑफ रिएक्टंट, सेकंड बघितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, थर्ड बघितलं टेम्परेचर, फोर्थ साइज ऑफ पार्टिकल ते पण बघितलं याच्यामध्ये, आणि फिफ्थ बघितलं कॅटलिस्ट. फिफ्थ कोणता आहे? कॅटलिस्ट. म्हणजे अभिक्रियकारकाचं स्वरूप, अभिक्रियकारकाचा आकारमान, अभिकारकाची संहती, तापमान आणि उत्प्रेरक, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. नेचर ऑफ रिएक्टंट, साइज ऑफ रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. ओके, त्याच्यातले हे ऑलरेडी मी कंप्लीट केलेले आहेत. राहिले या दोन गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया, स्टार्ट करूया आपला हा व्हिडिओ. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर ऑफ रिएक्शन म्हणजे एखादी रिएक्शन, एखादी अभिक्रिया होत असताना तापमानाचा काय रोल आहे, म्हणजे तापमानाची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये, तापमान काय करतं, तापमान का महत्त्वाचं आहे, का नेसेसरी आहे, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर हा टेम्परेचर ऑफ द रिएक्शन बद्दल दोनच फॅक्टर आहेत, दोनच गोष्टी आहेत, तर तुम्ही काळजीपूर्वक बघा. बघा काय सांगितलं, while studying decomposition reaction, म्हणजे जेव्हा तुम्ही डिकंपोजिशन रिएक्शन शिकत असता, डिकंपोजिशन रिएक्शन आपण शिकलेले म्हणजे काय, अपघटन आपली डिकंपोजिशन रिएक्शन झाले का नाही आपल्याला, ती ही आपण कॅल्शियम कार्बन घेतलं होतं, लाईमस्टोन घेतलं होतं, हीट केलं होतं, कॅल्शियम कार्बनमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू निघून गेला होता. तर ही रिएक्शन आपण डिकंपोजिशन रिएक्शन बघितलेली. म्हणजे एखाद्या पदार्थाचं डिकंपोजिशन होतं म्हणजे अपघटन होतं आणि त्याचं दोन प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे एका रिएक्टंटचा दोन प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होणं म्हणजे डिकंपोजिशन रिएक्शन. यू हॅव कॅरीड आउट डिकंपोजिशन ऑफ लाइमस्टोन. यू हॅव कॅरीड आउट डिकंपोजिशन ऑफ लाइमस्टोन म्हणजे चुनखडीचं डिकंपोजिशन आपण केलेलं आहे. चुनखडीचं डिकंपोजिशन. लाइमस्टोन मध्ये CaCO3 चं डिकंपोजिशन आपण केलं, CaO + CO2 तयार झालं होतं त्याच्यामध्ये, अशा प्रकारे. बरोबर, ही रिएक्शन आपण केली होती. या रिएक्शन मध्ये आपल्याला CO2 कार्बन डायऑक्साईड मिळाला होता, जेणेकरून लाइमस्टोन ते कसं झालं होतं, मिल्की बनलं होतं. सांगितलं इन दिस ऍक्टिव्हिटी लाइम वॉटर डज नॉट टर्न्स मिल्की बिफोर हिटिंग द लाइमस्टोन. बघा काय सांगितलं, महत्त्वाचा मुद्दा आहे सांगितलं. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला म्हणजे लाइमस्टोनला जोपर्यंत तुम्ही हीट देत नाही, काय देत नाही दिले बघा, हिटिंग, म्हणजे जेवढपर्यंत तुम्ही लाइमस्टोनला हीट केला नाही तोपर्यंत त्याचं ते मिल्की बनत नाही, म्हणजे लाइमस्टोन दुधाळी बनत नाही. काय महत्त्वाचा शब्द, हिटिंग. हिटिंग म्हणजे काय, टेम्परेचर तुम्ही त्याचं वाढवत नाही तोपर्यंत काय होत नाही, ती लाइम वॉटर डज नॉट टर्न्स मिल्की. म्हणजेच काय, लाइमस्टोनला जोपर्यंत तुम्ही हीट करत नाही तोपर्यंत त्या चुनखडीचं दुधाळीमध्ये रूपांतर होत नाही. दुधाळी म्हणजेच काय, पांढरी शुभ्र होते. दुधाळी म्हणजेच काय होते, ती पांढरी शुभ्र होते. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला हीट करत नाही तोपर्यंत त्याची रिएक्शन होत नाही. इथं असं समजतं. हीट करणं म्हणजेच काय, टेम्परेचर वाढवणं, तापमान वाढवणं किंवा कमी करणं, असं इथं काय होतं, अर्थ आपण घ्यायचा आहे. म्हटल्यावर एखादी रिएक्शन होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, हीटिंग करणं किंवा टेम्परेचर वाढवणं किंवा टेम्परेचर मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे. ओके, बिकॉज झिरो रेट ऑफ रिएक्शन म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याला हीट करत नाही, कशाला, लाइमस्टोनला, तोपर्यंत ते लाइम वॉटर मिल्की बनत नाही, म्हणजे ते चुनखडी दुधाळी बनत नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत लाइमस्टोन म्हणजे चुनखडीला तुम्ही उष्णता देत नाही तोपर्यंत त्याचं ती मिल्की बनत नाही, दुधाळी बनत नाही. मग हे याचा रेट ऑफ रिएक्शन किती आहे, 0 आहे, कारण तुम्ही हीटच केला नाही, तुम्ही हीटच दिला नाही. समजा ही हीटच तुम्ही दिला नाही तर कॅल्शियम कार्बनची याच्यामध्ये कन्व्हर्जन होईल का, त्याला हीटच तुम्ही दिला नाही तर कॅल्शियम कार्बनचं याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होईल का, दोन प्रोडक्ट मध्ये नाही होणार. कारण म्हणून त्यांनी सांगितलं, मग या जेव्हा तिथं हीट नसेल किंवा रेट ऑफ रिएक्शन कसा असणार आहे, 0 असणार आहे. रेट ऑफ रिएक्शन कसा असणार आहे, 0 असणार आहे. आणि याचमुळं काय होईल, याच्यावरून आपल्याला असं समजतं, याच्यावरून हा पूर्ण पॉइंटच क्लिअर होऊन जातो टेम्परेचर ऑफ द रिएक्शनचं. काय सांगतात बघा, फ्रॉम दिस लर्न दॅट रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. ते काय म्हणतात,
की रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज म्हणजेच काय, अभिक्रियाचा वेग कधी वाढतो, जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता. जेव्हा तुम्ही तापमान वाढवता तेव्हा केमिकल रिएक्शनचा रेट पण वाढतो. पण तुम्ही टेम्परेचरच वाढवला नाही, टेम्परेचर दिलाच नाही किंवा हीटच दिला नाही, तो रेट ऑफ रिएक्शन 0 आला. बरोबर. जे लाइमस्टोनला तुम्हाला जर मिल्की बनवायचं असेल तर त्याला हीट करणं म्हणजे टेम्परेचर वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि जर हीट नाही केला तर रेट ऑफ रिएक्शन 0 राहील. आणि जेव्हा तुम्ही हीट करता तेव्हा मात्र त्याचा रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे. रेट ऑफ रिएक्शन इज increase due to increasing temperature. म्हणजे जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवाल तेव्हा रेट ऑफ रिएक्शन आपोआप वाढायला सुरुवात होते. समजलं? अतिशय सोपं आहे. टेम्परेचर असेल तर रेट ऑफ रिएक्शन वाढेल. कॅटलिस्ट तुम्हाला इयत्ता 9वीला मी मॅक्सिमम भागाला कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला इयत्ता 9वीला सगळं जास्तीत जास्त शिकवलं होतं सगळं. आता कॅटलिस्ट म्हटलेलं आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय, उत्प्रेरक. पहिला तुम्हाला याची व्याख्या तुम्हाला मी सांगितली. कॅटलिस्ट रेट ऑफ रिएक्शन काय करतो, हा इन्क्रीज करतो. रेट ऑफ रिएक्शन काय करतो, हा इन्क्रीज करतो. मग हा पार्टिसिपेट करत नाही, रेट ऑफ रिएक्शन फक्त वाढवणे याचं काम आहे. बघा, पोटॅशियम क्लोराईड वापरले. काय वापरलेलं आहे, 2 मॉलिक्यूल ऑफ पोटॅशियम क्लोराईड. 2 मॉलिक्यूल कोणाचे आहेत, पोटॅशियम क्लोराईडचे आणि ऑक्सिजनचे किती 3 आहेत. याला जेव्हा तुम्ही हीट करता, मग ट्रायंगल काय दाखवतो, हीटिंगचा. 2 पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन काय होतो, वेगळा होतो. आता हीट पण केलेला आहे, तर हीट पण केलेला आहे. आता काय होतं, पोटॅशियम क्लोराईड आहे, हीट केला, पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन वेगळा झाला. कारण पहिला ऑक्सिजन याच्यामध्ये होता, दिसतं का, ऑक्सिजन याच्यामध्ये होता, मात्र इथं वेगळे झाले. द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजिंग बाय रिड्यूसिंग साइज अँड आल्सो इन्क्रीज टेम्परेचर. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन कसं वाढवू शकता तुम्ही, साइज रिड्यूसिंग करून रिएक्टंटची साइज रिड्यूसिंग करून. म्हणजे रिएक्टंट म्हणजे अभिक्रियकाचा आकारमान कमी करून, जे आपण दुसऱ्या पॉइंट मध्ये बघितलं. जेवढा आकारमान कमी, साइज कमी, रिड्यूस होईल म्हणजे कमी होईल, तेवढं रिएक्शन जास्त. आणि आता आपण बघितलं टेम्परेचर इन्क्रीज केला तरी पण रिएक्शन फास्ट होते. पण आता आपल्याला काय बघायचं आहे, कॅटलिस्ट बद्दल बघायचं. काय बघायचं आहे, कॅटलिस्ट. आता इथं बघा, ही रिएक्शन रूम टेम्परेचरला कशी होते, रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे कक्ष तापमान ज्याला म्हणतो, म्हणजे एखाद्या रूमचं तापमान ला स्लो रिएक्शन होते. कशी होते, स्लो. ही रिएक्शन स्लो होत असते. पण तुम्हाला लवकर फास्ट जर ही रिएक्शन पाहिजे असेल तर काय वापरणार, इथं MnO2 वापरायचं. इथं वरती हीटच्या जागी काय वापरायचं, MnO2. त्याला मॅंगनीज डायऑक्साइड म्हणतात. काय म्हणतात, मॅंगनीज डायऑक्साइड याला म्हणतात. तर हे कॅटलिस्ट इथं वापरलं जातं. आणि हे कॅटलिस्ट जर वापरला, रेट ऑफ रिएक्शन काय होते, इन्क्रीज होते. रेट ऑफ रिएक्शन काय होते, इन्क्रीज होते. समजलं? द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंज विदाउट कॉज केमिकल चेंज. म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या फक्त उपस्थितीमुळे किंवा तिथं प्रेझेन्समुळे रेट ऑफ रिएक्शन बदलतं, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन वाढतं, पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. त्या कॅटलिस्ट मध्ये त्याला काय म्हणतात, म्हणजे त्या सबस्टन्स मध्ये काय फरक पडत नाही, त्याला काय म्हणतात, कॅटलिस्ट. म्हणजे असा पदार्थ जो उपस्थित असतो, रेट ऑफ केमिकल रिएक्शन वाढवतो, पण त्या स्वतःमध्ये काय बदल करून घेत नाही, त्याला कॅटलिस्ट असे म्हणतात. तसंच एक उदाहरण आहे हायड्रोजन पेरॉक्साइड. याला काय म्हणतात, हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड पण रूम टेम्परेचरला स्लो रिएक्शन देतो. हायड्रोजन पेरॉक्साइड रूम टेम्परेचरला म्हणजे कक्ष तापमानावर अभिक्रिया कशी करतो, स्लोली करतो, म्हणजे सावकाश करतो. पण याच्यामध्ये पण तुम्ही मॅग्नेशियम डायऑक्साइड जर यूज केला, ही पण रिएक्शनचा रेट काय होतो, वाढतो. हे पण रिएक्शनचा रेट काय होतो, वाढतो. समजलं? अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला हे सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला समजतं की रेट ऑफ रिएक्शन किती महत्त्वाचे आहे. तुमचं टायमिंग वाचवण्यासाठी टाइम कन्झ्युमिंग रिएक्शन असतात, म्हणजे जास्त वेळ खाणारे काही रिएक्शन असतात. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काही रिएक्शन लवकर पाहिजे असते. काही रिएक्शन लवकर, आता कोरोनाची लस बघा की बाबा किती वेळ लागला त्याला येण्यासाठी, म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर कॅटलिस्ट कुठलं तरी मिळालं तर ही रिएक्शन फास्ट होईल, वॅक्सिन त्याच्यावर जास्त लवकर येईल, अशी ही रिएक्शन आहे. म्हणजे या फॅक्टर्स असतात रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर परिणाम करतात. ओके, टेम्परेचर समजलं तुम्हाला. लाईमस्टोनचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये
कधीपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला हिट करणार, आणि हिटच केलं नाही तर रेट ऑफ रिएक्शन इज 0. रेट ऑफ रिएक्शन इज 0. डिकंपोजिशन रिएक्शन याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर आपल्याला असं समजलं की रेट ऑफ रिएक्शन जर इन्क्रीज करायचं असेल, वाढवायचे असेल, तर तुम्ही टेम्परेचर वाढवा, तापमान वाढवा, त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन काय होईल, आपोआपच इन्क्रीज होईल. कॅटलिस्ट म्हणून उत्प्रेरक सांगितलं, इयत्ता 9वीला शिकवलेलं आहे सगळे. पोटॅशियम क्लोराईड 2 मॉलिक्युल्स आहेत, ऑक्सिजनचे 3 मॉलिक्युल आहेत. पहिला हिटिंग दाखवलं त्यांनी, पोटॅशियम क्लोराईड ऑक्सिजन वेगळा होता, ते रूम टेम्परेचरला चालू आहे कारण हिट इथं दाखवलेलं आहे. ही रिएक्शन स्लो होते. तर त्याच्याच जागी तुम्ही जर मॅग्नेशियम डायऑक्साइड हा कॅटलिस्ट हिटच्या जागी वापरला तर रिएक्शन फास्ट होते. रेट ऑफ रिएक्शन दोन गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर त्याचा साईज रिड्यूस करावं रिएक्टंटचं म्हणजे अभिकारकाचं, हा जो आकारमान आहे तो कमी करावा, किंवा तुम्ही त्याचं तापमान वाढवावं, रिएक्टंटचं काय वाढवावं, तापमान वाढवावं. तर या दोन गोष्टी काय आहेत, रेट ऑफ रिएक्शनवर इम्पॅक्ट करत असतात. या दोन गोष्टी काय करत असतात, रेट ऑफ रिएक्शनवर इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे तुम्ही साईज रिड्यूस करा किंवा टेम्परेचर वाढवा, आणि याच्यापेक्षा तुम्हाला रिएक्शन फास्ट पाहिजे असेल तर तुम्ही काय वापरा, कॅटलिस्ट वापरा. याच्यापेक्षा जर तुम्हाला रिएक्शन जर फास्ट हवे असेल तर तुम्ही सर्वात चांगलं उदाहरण आहे तो कशाचं आहे, कॅटलिस्ट यूज करणं. मॅग्नेशियम डायऑक्साइड सारखा कॅटलिस्ट इथे यूज केला तर रेट ऑफ रिएक्शन डबल होते, ट्रिपल होते, फास्टली रिएक्शन तिथे करतो. बरोबर. मग द सबस्टन्स इन हुज प्रेझेंट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंज, म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या फक्त प्रेझेन्समुळे, उपस्थितीमुळे एखाद्या अभिक्रियेचा वेग वाढतो पण त्या सबस्टन्समध्ये काही बदल होत नाही, त्याला कॅटलिस्ट असे म्हणतात. कॅटलिस्ट हायड्रोजन पेरॉक्साइड आहे बघा, H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड, H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड. ही पण रूम टेम्परेचरला स्लो रिएक्शन देतो, बट टेम्परेचर इन्क्रीज केला, कॅटलिस्ट टाकला तर ही पण रिएक्शन कशी होते, फास्ट होते. समजलं. रिड्युसिंग याचा अर्थ म्हणजे आकारमान कमी करणं. ओके. लाइमस्टोन, चुनखडी अशा प्रकारे चुन्याची निवडी नंतर तयार होईल. दुधाई कॅटलिस्ट सांगितलं तुम्हाला. ओके. हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, मॅग्नेशियम डायऑक्साइड. ओके. तर हा बघा, आणि काय शंका असेल तर विचारा. शंका असतात मला माहिती आहे, विचारत चला. ओके. आता लवकरच आपलं ऑफलाईन चालू होईल, त्यासाठी तयार राहा. ओके. हा व्हिडिओ बघा, काय शंका असेल तर विचारा. थँक्यू.